नमस्कार, मी राजेंद्र उंचे. बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर सुरू झालेल्या काही वेगळ्या मुद्द्यांबद्दल. मुद्दा असा आहे की तो शिवसेना भाजप या दोघी सत्ताधारी पक्षांशी निगडीत आहे. शिवसेनेला भाजपकडून मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सापत्न वागणूक दिली गेली का, हा खरा मुद्दा आहे. 2च राज्यमंत्रीपदं जी रिक्त त्यांची होती ती शिवसेनेकडनं दिली गेली. पण उद्धव ठाकरे त्याच्यावर म्हणतात की आम्ही कधीच कॅबिनेटची मागणी केली नव्हती. पण केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद तरी किमान अपेक्षित होतं. त्यावर देखील उद्धव ठाकरे म्हणाले होते की आम्ही लाचार नाही आहोत, कोणाच्या दारात जाऊन उभं राहणार नाही आहोत आणि आम्हाला भीक नकोय, हक्काचं जे आहे ते आम्हाला हवंय. मग आत्ता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की या सगळ्या विस्ताराबद्दल मी समाधानी आहे आणि आम्ही कधीच काही मागायला गेलेलो नव्हतो. जे आमच्या हक्काचं आहे ते आम्ही पदरात पाडून घेतलं. पण हे सगळं करत असताना शिवसेनेनेच आपल्या पक्षातल्या काही नेत्यांना सापत्नपणाची वागणूक दिली का, हाही कळीचा मुद्दा उरतो. याच्या बरोबरीने मंत्रिमंडळ विस्तार झाला तर याच दोन्ही पक्षातल्या नेत्यांचे डोळे लागून राहिलेत महामंडळातल्या पूर्ण नियुक्त्यांकडे. सरकार या नियुक्त्या आता करणार का, की अधिवेशनाचा कालावधी लोटल्यानंतर या सगळ्या नियुक्त्या होणार, हे देखील बघणं महत्त्वाचं असेल. 3 महत्त्वाचे प्रश्न आपण चर्चेला घेतोय. पहिला प्रश्न आहे की केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला सापत्नपणाची वागणूक मिळाली आहे का. दुसरा प्रश्न आहे की अखेर मित्र पक्षांना मंत्रिपद देऊन मुख्यमंत्र्यांना सत्तेचा समतोल राखण्यात यश आलंय का. आणि तिसरा मुद्दा असणार आहे की मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणेच महामंडळ आणि समित्यांच्या नेमणुकाही आता मार्गी लागतील का. या 3 प्रश्नांविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत. या सगळ्यात मुद्द्यांचं विश्लेषण आपल्याला ते सविस्तर करून सांगतील आणि काय नेमकं राजकारण झालं हेही सरांकडून आपण ऐकणार आहोत. केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. नीलमताई शिवसेनेचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. ह्या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्याकरता या सगळ्यात सुरुवात नीलमताई तुमच्यापासूनच करतोय. मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपकडनं सापत्नपणाची वागणूक मिळाली असं वाटतं का शिवसेनेला. मला असं वाटतं की आत्ता फक्त एका मंत्रिमंडळ या विस्तारापुरतं विचार करणं तेवढं योग्य होणार नाही. कशासाठी चर्चा आणि कशासाठी एवढे सगळे प्रश्न माध्यमांमध्ये अप्रत्यक्षरित्या त्याची चर्चा होती. अप्रत्यक्षरित्या म्हणजे आम्ही प्रत्यक्ष जरी बोललो नसलो तरी माध्यमांना साधारणपणे रिडिंग बिटवीन द लाईन्स अशी सवय असते आणि त्याच्यातून ते स्वतःच्या सोर्सेसमधून अनेक प्रकारची माहिती घेत असतात. ती माहिती खरी आहे का खोटी आहे, वस्तुस्थितीवर आधारित आहे की नाही. काही वेळेला तिथल्या तिथे उत्तर मिळतं, काही वेळेला ते अतिशयोक्ती असते, तर काही वेळेला ते खरंही निघतं आणि म्हणून मी त्याच्यामध्ये जाणार नाही. परंतु एक तर पहिलं असं वाटतं की निलंताई जे शेवटी तुम्ही म्हणालात काही वेळेला खरं निघतं, आपण ते मुद्दा धरूनच पुढे जायला हरकत नाही. ते असं आहे, काही वेळेला खरं निघतं. तर आपण काही गोष्टी बघतो ना, काही वेळेला आपलं ते एखाद्याच ठिकाणी एखादी बातमी आलेली असते. पण आमचं तर असं अनेक वेळेला होतं की त्याच्यामध्ये त्या बातमीच्या मध्ये आणि अनेकांचं असं होतं, म्हणजे मी आता त्या सगळ्या इतिहासात जात नाही, पण एखादी छोटीशी दिसणाऱ्या गोष्टींमधून पुढे वणवा पेटलेला आपल्याला दिसत असतो. तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जे सगळं झालं की गेल्या वेळेलाही कॅबिनेट मंत्रिपदाची आमची अपेक्षा होती आणि यावेळेलाही ते परत राज्यमंत्रीपदाच्या संदर्भामधली चर्चा सुरू झाली. तर थोडंसं जरी आता अगदी सुस्पष्ट बहुमत आहे भारतीय जनता पक्षाला, परंतु केवळ मागायचं म्हणून मागायचा अशातला भाग नाही आहे. काय ट्विटरवरती किंवा सामाजिक माध्यमांवरती खूप असं येतं आहे की हे मागतायत मागतायत मागतायत. पण मुळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आणि आताचा काळ हा बदलला आहे हे आम्हालाही कळतं. पण उद्धव साहेब जे म्हणाले की आम्ही कधी ब्लॅकमेल करणार नाही किंवा आम्ही कधी अपेक्षा ठेवत असतो की योग्य ते आणि न्याय्य वर्तन दोघांना एकमेकाच्याकडून असावं, अशा प्रकारची विचार आणि अपेक्षा ठेवलेली असते. आणि म्हणून केंद्रामध्ये पूर्वी आमच्याकडे 2 कॅबिनेट मंत्रीपदं, 1 राज्यमंत्रीपद, लोकसभेचं अध्यक्षपद, ही सगळी पदं आमच्याकडे होती. म्हणजे असातला भाग नाही आहे की शिवसेनेला काही कुठल्याच पद्धतीने आम्ही सामावणार नाही, अशा प्रकारचं पूर्वी कधी झालं नव्हतं. आताही मुळात केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकच पद आणि ते सुद्धा महाराष्ट्राच्या वाट्याला नेहमीच, म्हणजे अनंत गीतेंची त्याच्याबद्दल काही व्यक्तिगत तक्रार नसेल, पण काँग्रेसच्या काळात सुद्धा तुमच्या लक्षात असेल की विलासराव देशमुखांकडे तेच अवजड उद्योग हे पद असतं आणि आता सुरेश प्रभूंकडे रेल्वे मंत्रीपद आहे. पण आपण बघतोय ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या लोकांना न्याय देता आला पाहिजे तसा तो न्याय मिळत नाही, तेवढा तो रेटा लावला जात नाही. ती एक अस्वस्थता संपूर्णपणे केंद्रीय परफॉर्मन्सच्या संदर्भातली सातत्याने राहिलेली आहे आणि हे सरकार आल्यावर अर्थातच अपेक्षा असणार की त्याच्यामध्ये खूप बदल व्हावा, मूलगामी स्वरूपामध्ये काही बदल व्हावा आणि त्यामुळे एक अस्वस्थता असते. दुसरा भाग असा आहे
नाही, मला एक छोटंसं सांगायचंय पुढे की इथल्या जसं महामंडळांची चर्चा आपण करतोय तसं कोणी याच्यावरती तर बोलतच नाहीये की केंद्रामध्ये सुद्धा अनेक चांगल्या प्रकारे काम करता येईल असे आयोग असतील, महामंडळ असतील, रिसर्चच्या संदर्भातले काही पदं असतील तर ती त्या त्या कॅटेगरीमधल्या लोकांना द्यावी लागतात. पण त्याच्याबद्दल तर फारसं काही म्हणजे चर्चाच झाली नाही. परस्परच सगळ्या त्या नियुक्त्या सुरू झाल्या, त्याच्याबद्दल थोडीफार चर्चा झाली, मी चौकशी केली नीटपणाने, माहिती घेतली त्याची. पण त्याच्यामध्ये तर कुठेच शिवसेनेला म्हणजे आमच्या खासदारांनी नेमलेल्या ज्या समित्या असतात त्या सोडल्या तर कुठेही शिवसेनेला सामावूनच घेतलेलं नाहीये. आणि मग प्रश्न असा लाचारीचा मुद्दा नाहीये. ज्यावेळेला आपण काही बाबतीमध्ये बरोबर काम करत असतो त्यावेळेला समान वागणूक त्याची अपेक्षा ही किमान असते. आणि ज्यावेळेला मोठा एक लार्जर इश्यू असतो त्याच्यासाठी म्हणून आपण एनडीए म्हणून आज सत्ता परिवर्तन झालं सगळं, त्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेला सापत्न भावाची वागणूक मिळते असं वाटणं हे मला वाटतं की काही फार अयोग्य नाहीये. उद्धव साहेबांनी जे मांडलं ते वस्तुस्थितीला धरू नये की काय मागण्या केल्या का काय नाही, आमचं ब्लॅकमेलिंग नाहीये. परंतु शेवटी खासदार आणि आमदार आणि पक्ष म्हणून शेवटी अपेक्षा काही राहणार आणि त्या अपेक्षांच्या बद्दल आपण मीडियात चर्चा करून उपयोग नाहीये. ते वरिष्ठ स्तरावरती काही गोष्टींचे निर्णय आजही होणं अपेक्षित आहे. आजही निर्णय होणं अपेक्षित आहे. नवाबभाई, तुम्हाला काय वाटतं आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे बघताना की मित्रपक्षांना सामावून घेण्यात असेल किंबहुना विनायक मेटे जे तुमच्याकडनं भाजपमध्ये गेले आज तिथेही त्यांना फारसं काही स्थान मिळालं दिसत नाही, नाराज झाले बिचारे, हा एक मुद्दा असेल किंवा आता नीलमताई म्हणतात की कुठेतरी ती भावना मनामध्ये आहे, नेतृत्वाने निर्णय घ्यावा. काय वाटतं या सगळ्या विस्ताराकडे बघताना? नाही बघा, असं आहे की जेव्हा आपण आघाडीचं राजकारण करतो त्या आघाडीच्या राजकारणमध्ये म्हणजे राजकीय ताकद याच्या आधारावर सगळे कुठेतरी बार्गेनिंग करण्याची ताकद असते. महाराष्ट्राचा निकाल बघा किंवा केंद्राचा निकाल बघा, केंद्रामध्ये भाजपला एक हाती सत्ता आहे. पूर्वी त्यांच्यासोबत ते निवडणुका लढले, त्यांच्यासोबत एनडीए आहे, पण त्यांच्याकडे बहुमत असताना त्यांना कोणाची गरज नाही. त्यासाठी मित्रपक्षाची बार्गेनिंग ताकद हे कमी झालेली आहे, हे त्यांना मान करावं लागेल. नीलमताई सांगत होते केंद्रातले महामंडळ आयोग, अरे राज्यपाल पण पद आहे, पण जेव्हा तुमची बार्गेनिंग पॉवर संपलेली आहे तेव्हा जे दिलं ते घ्यावंच लागेल. आता एक राज्यमंत्री पद शिवसेनेला ऑफर करण्यात आली होती, शिवसेना जाणून बुजून तो घेत नाही अशी परिस्थिती आहे. ज्यांना ते मंत्री करू इच्छित आहे, जर त्यांना मंत्री केला तर इतर जे जुने खासदार आहे 4-10, 5-10 निवडून आले त्यांच्यात नाराजीचं सूर येईल. त्या भीतीने शिवसेना ते मंत्रीपद स्वीकारत नाही, ही खरी परिस्थिती आहे. तर राज्यामध्ये बार्गेनिंग ते करत होते, पण इथे पण जे आकडा आहे ते यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्यामुळे जे देतं ते घेणं हे त्यांच्याकडे बंधनकारक आहे. इतका अपमान 2 दिवसापूर्वी ज्या प्रकारे शेलारांनी राक्षस हा उपाधी दिली, त्यानंतर मंत्रिमंडळाचं कुठेतरी स्वीकारणं हे म्हणजे अपमानच आहे. आता शिवसेनेला दुसरा मार्गच नाही. जर त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यांचे आमदार फुटतील या भीतीने ते सत्ता सोडत नाही, ही खरी परिस्थिती आहे. आणि भाजप यांच्याशी असंच खेळत राहणार आहे. बार्गेनिंग पॉवर जेव्हा संपते तेव्हा कमकुवत झालेल्या पक्षाला जे मिळते ते घेणे एकच आहे, नाहीतर सत्तेतून बाहेर पडा. पण याची हिंमत नाही बाहेर पडायची, त्यासाठी जे देत आहे ते घेत बसून राहिले तिकडे. सर काय म्हणाल, जे आरोप आता नवाब मलिक करतायत किंवा नीलमताई म्हणाले की असं काहीच नाही, पण मलाही नेतृत्वाने पण बोलायचं निर्णय आहे. घेतला पाहिजे. मी येतो नीलमताई तुमच्याकडे. नाही, मी याच्याकडे जरा वेगळ्या नजरेने बघतो की जॉर्ज ऑरवेल यांनी जी ॲनिमल फार्म कादंबरी लिहिलेली होती त्याच्यात एक वाक्य आहे की सम आर इक्वल, सम आर मोर इक्वल. तर इथे जरी समान पातळीवर हे दोन्ही पक्ष मित्रपक्ष काम करत असले तरी भाजपच्या लोकांना आपले लोक जास्त महत्त्वाचे वाटतात, हे या दोन्ही केंद्रातल्या आणि राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने लक्षात आलेलं आहे. आता या दोन पक्षांमधला जो संघर्ष आहे तो संघर्ष आपण सातत्याने बघितलेला आहे. 2014च्या निवडणुकांपासून तो सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे, त्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही. परंतु तो संघर्ष जसं आता नवाबभाई म्हणाले की तुमची बार्गेनिंग पॉवर किती असते यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मी त्याच्यात थोडं ॲड करतो की बार्गेनिंग पॉवरमध्ये पॉवरच्या याच्यात बरोबर न्यूसेन्स व्हॅल्यू किती आहे ही सुद्धा जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस राष्ट्रवादीची अशा पद्धतीने वागण्याची काँग्रेसची हिंमत नव्हती.
आणि आता भाजप जितक्या सहजपणे या सगळ्या गोष्टी करतो तसं करण्याची काँग्रेसची ताकद नव्हती. कारण शरद पवारांचा जो पक्ष होता त्या पक्षाचं अस्तित्व जरी पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलं तरी पण दिल्लीमध्ये त्यांचे जे नेते बसलेले होते ते वेगळ्या पद्धतीने राजकारण करू शकत होते याची काँग्रेस नेतृत्वाला जाण होती. आता इथे शिवसेनेचं एकूण जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने जो विधानसभा निवडणुकांमध्ये लढा दिलेला होता तो लढा दिल्यानंतर सुद्धा 70 दिवस सरकार बाहेर राहिल्यानंतर तडजोड त्यांनी स्वीकारली. यामधून भाजप नेतृत्वाची जी एक हिंमत होती ती वधारली असावी. त्यामुळे असेल कदाचित या दोन्ही मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेला म्हणावं तेवढं झुकतं माप देण्यात आलेलं नाही. आता या आधीचं जे निलमताई सुद्धा म्हणाले की या आधीचं जे वातावरण होतं त्या आधीचं वातावरण वेगळं होतं. मी 1995 नंतर शिवसेना भाजप युतीचं सरकार रिपोर्टर म्हणून त्या सगळ्या तिथल्या घटना जवळून बघितलेल्या आहेत. तर त्यावेळेसची जी दोन्ही पक्षांमधली एक प्रकारची एकत्र काम करण्याची पद्धत होती किंवा एकत्र काम करण्याची इच्छा होती ती मात्र आता तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला गृह खात्यासारखं अत्यंत महत्वाचं खातं दिलेलं होतं. याशिवाय अर्थसारखं महत्वाचं खातं दिलेलं होतं. आताच्या याच्यामध्ये तशी परिस्थिती आपल्याला दिसत नाही. शिवसेनेकडे इतक्या मोठी म्हणजे महत्वाची खातीच त्यांच्याकडे दिसत नाहीयेत. त्यामुळे मंत्रिमंडळातल्या एकूण कार्यपद्धतीवर जो त्यांचा प्रभाव किंवा ठसा उमटायला पाहिजे तो ठसा तेवढ्या पद्धतीने उमटताना दिसत नाही. या सगळ्याची दखल शिवसेना नेतृत्व घेत नसेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु जसं नवाबभाई म्हणाल की पर्याय नाही त्यामुळे ते फरफटत चाललेले आहेत की काय अशी सगळी परिस्थिती राजेंद्र मला दिसते. अगदी खरं की आता त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून आता स्वीकारल्याशिवाय आपल्याला काहीच दुसरा मार्ग नाही म्हणून आपल्याला स्वीकारायचं असं काहीतरी शिवसेनेची परिस्थिती झाली आहे का असा सूर आता इथे सगळ्यात निघतोय. पण केशव काय वाटतं की शिवसेनेला जे अपेक्षित होतं ते भाजपने दिलं की भाजप ज्या पद्धतीची पुढे मार्गक्रमण करत आहे हा मार्ग कुठतरी शिवसेनेला अधिक थोपटून त्यांना शांत करायचं आणि नंतर जसं हे म्हणाले की बार्गेनिंग पॉवर संपली की आपली ताकद दाखवायला सुरुवात करायची ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे. तर मी मुळात तिघांची मतं ऐकली. आदरणीय निलमताईंचंही म्हणणं ऐकलं, आदरणीय नवाबभाईंचंही म्हणणं ऐकलं आणि म्हात्रे सर आमचे मित्रचे जुने त्यांचंही म्हणणं ऐकलं. मुळामध्ये नवाबभाईंच्या म्हणण्यात मला काही माहिती नाही नवाबभाईंना काय कुठून शोध लागलाय काय शिवसेनेत काय फुटीची भीती आहे काय जे त्यांना ते त्यांची मत आहेत. मी त्या मताशी काही फार व्यक्त होऊ इच्छित नाही. त्याच्यावरती निलमताई त्यांना उत्तर देतील. पण मुळामध्ये असं असतं की शेवटी युती किंवा कुठली आघाडी केव्हा होते ज्यावेळी दोघं एकत्र येतात काही त्यांच्यामध्ये काही गोष्टी ठरतात काही फॉर्म्युला ठरतो आणि तो ज्यावेळी दोघांनाही मान्य असतो त्यावेळी ते दोघं एकत्र येतात. जर दोघांनाही काही गोष्टी मान्यच नसतील तर मग किंवा त्यातलं एकाला जरी काही मान्य नसेल तर स्वाभाविकपणे दोघं एकत्र येणारच नाहीत. भले किती परिस्थिती रेटा असो. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये अनेक वेळा म्हणजे अगदी लोकसभेत पूर्वीची परिस्थिती मी सांगतोय जी वारंवार सांगितली जाते. अगदी बाळासाहेब ठाकरे वाजपेयी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे हे असताना सुद्धा त्यावेळेस सुद्धा आमच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. मग ते विदर्भाचा विषय असो किंवा ते बाकीचे विषय असो त्यामुळे तेव्हा काही मतभेदच नव्हते. तेव्हा आम्ही अगदीच सगळं गोडोगुलाबी चाललं होतं असं नव्हतं. त्यावेळी सुद्धा मला आठवते की मुंडे साहेबांनी काही भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता त्याही मतभेद होते. पण तरी सुद्धा दोघं एकत्र येऊन काही दोघांमध्ये काही गोष्टी ठरल्या होत्या. आता सुद्धा म्हणजे आता या ज्याही आपण विधानसभेनंतर गोष्ट करतो विधानसभेनंतर चित्र जे झालं दोघां वेगळे रडलो त्यातनं जे चित्र निर्माण झालं आणि त्याच्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बऱ्याच बैठका घेतल्या आणि शिवसेना त्या काळात विरोधी पक्षात होती आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल आणि त्यावेळी दोघांनी मिळून एक फॉर्म्युला ठरवला. शेवटी असं की तो फॉर्म्युला दोघांनी मान्य होता. असं थोडंच होतं की भारतीय जनता पार्टीचं कंपल्शन नव्हतं शिवसेनेवर त्यावेळी सुद्धा की नाही तुम्ही सरकारमध्ये आलंच पाहिजे. शेवटी दोघं एकत्र बसले तर दोघांना एकत्र बसून दोघांना एक फॉर्म्युला फाइंड आउट केला. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य इतकं मी इथपर्यंत सांगतो की भारतीय जनता पार्टीने जे तुम्ही अनेक वेळा गेले 2 वर्ष सातत्याने हे करतात भारतीय जनता पार्टी छोट्या पक्षाने विसरली आज त्यांच्याही लोकांना मंत्री केलं. त्यामुळे जे विसरले तुम्ही नाही त्यांची काही न्यूसेन्स व्हॅल्यू हे तुम्ही विसरता. नाही राजेंद्र पूर्ण होऊ द्या माझं मत असं की त्यांच्या बाबतीत विचार होईल तो काही मुद्दा नाहीये. पण शेवटी टप्प्याटप्प्याने एक टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी झाल्या. पहिल्या टप्प्यामध्ये काही आमदार झाले मग दुसऱ्या टप्प्यात काही आमदार झाले मित्र पक्षांचे काही तांत्रिक त्यात अडचणी होत्या. पहिला मंत्री का नाही असा प्रश्न तुम्ही रोज आम्हाला विचारत होतात. हे तुम्हाला साथ दिली त्यांना कुठे तेही अस्वस्थ. पण त्यातनं सगळ्यांना एक विश्वासात घेत आज त्यांना सुद्धा मंत्री केलं.
त्यामुळे प्रत्येक गोष्ट आम्ही करतो आणि शिवसेनेवर जे ठरलेलं होतं ते आज स्वतः उद्धवजींनी सांगितलं की आमचं जे ठरलं होतं ते आम्हाला मिळालं. आता हे सगळं झाल्यानंतर ना स्वतः उद्धवजींनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केल्यानंतर ना पुन्हा एकदा अशा प्रकारची चर्चा किंवा त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स रीड करण्याचा अधिकार तुम्हाला पत्रकारांना तर्क काढण्याचा अधिकार आहे, तो जरूर काढा. पण भारतीय जनता पार्टीपुरती भूमिका जर सांगायची असेल तर भारतीय जनता पार्टीने जे सांगितलं जे हे केलं ते भारतीय जनता पार्टीने दिलं. दुसरा एक विषय इथं मांडण्यात आला की काय अधिक म्हणजे सहकार्य बरोबर असताना अधिक चांगली अपेक्षा असते. अगदी बरोबर आहे, ती अपेक्षा दोन्ही बाजूनी असली पाहिजे. ती फक्त एकाच बाजू चांगल्या पद्धतीने वागतोय आणि दुसरी बाजू दुसऱ्या इतर पद्धतीने वागतोय असंही होता कामा नये. त्यामुळे त्या पद्धतीने केंद्रात असेल किंवा राज्यात असेल ज्या भूमिका ठरल्या होत्या त्या भूमिकेनुसार भारतीय जनता पार्टी वागते. हे केव्हा झालं असतं की समजा आमच्यात काय जी काही 10-12 मंत्रीपद जो काय फॉर्म्युला आमचा ठरलाय, एक 66-33चा फॉर्म्युला असेल किंवा अन्य जो काही फॉर्म्युला आमचा ठरलेला असेल, त्या फॉर्म्युल्यानुसार जर शिवसेनेला मंत्रिपद दिली गेली नसती किंवा उद्याच्या जेव्हा केव्हा महामंडळ होतील, मला माहिती नाही ते केव्हा होतील, होऊ शकतात याच्यामध्ये, तर त्यावेळी ते त्या प्रमाणात दिलं गेलं नाही तर शिवसेनेला सापत्नपणाची वागणूक दिली आहे, शिवसेनेला काय अमुक केलंय अशा पद्धतीचं पत्रकार म्हणून तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता. पण तसं काही नसताना केवळ बातम्या चालवायच्यात, केवळ म्हणजे आता तुम्ही ठामपणे म्हणता सापत्नपणाची वागणूक भाजप काही संबंधच नाही देणार सापत्नपणाची वागणूक. जे ठरलं आता अब्बर माझ्या केशव उपाध्याय भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता विश्वास ठेवू नका. आता स्वतः शिवसेना कार्यकर्ते उद्धव ठाकरे बोलतात त्यांच्यावर तरी विश्वास आपण ठेवावा ही माझी विनंती आहे. त्यांना बोलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. नाही, असं काय ते इतके अशी हात परिस्थिती बोलतात. आणली, नाही, असं अशी नाही. परिस्थिती तुम्ही आणली नाही, नाही, षण्मुखानंद असं ज्या नाही. प्रकारे मला टीका असं वाटत करतायत, नाही ते आशिष शेलार ज्या प्रकारे नाही. टीका करत सुटलेले आहेत, अरे नाही, असं- काय म्हणजे तुम्ही असं आहे. दबाव आणताय प्रचंड वेगाने. नाही, मला असं महापालिका वाटत निवडणुकीत नाही की उद्धव ठाकरे असे इतके काही हतबल आहेत. ते अतिशय सक्षम नेते आहेत. शिवसेना सक्षम आहे आणि शिवसेना सक्षम आहे आणि ते त्यांना आहे वागणूक म्हणून तर ते सत्तेमध्ये ठरल्याप्रमाणे त्यांनी दिलंय म्हणून तर सत्तेमध्ये नाही तर ते सत्तेत आलेच नसते. त्यामुळे अशा पद्धतीने मला असं वाटत नाही तुम्ही ते अर्थ काढून चुकीचे विधानं करून काही मायातोंडी घालू नका. तुम्ही ते अर्थ काढायला मोकळे आहात, पण आमच्या दृष्टीनं जे ठरलेलं आहे ते आम्ही दिलेलं आहे. नीलम ते काय म्हणाल, केशव म्हणाले की सहकार्याची अपेक्षा दोन्ही बाजूने आम्ही आणि त्यांनी, थेटपणे ते म्हणतात की शिवसेनेने पण तसं सहकार्य करावं आणि जे ठरलंय ते सगळं शिवसेनेला आम्ही दिलंय. हे सत्य आहे का? मला असं वाटतं की सहकार्याच्या संदर्भातली जी अपेक्षा आहे ते सहकार्य एवढं मोठं दिलं की म्हणजे पाठिंबा दिला, बहुमताला जे काही त्यांना कमी पडत होते. आणि असं आहे, नवाब मलिक जे बोलले त्यातल्या खरं तर ते उत्तर देण्याच्याच याचं नाही आहे दर्जाचं. कारण असं आहे की अंकामध्ये नाटकात काही वेळेला 2 भाग असतात. एक पहिला अंक झाला राष्ट्रवादीचा की ज्या वेळेला त्यांनी सांगितलं स्वतःहून की आम्ही पाठिंबा देऊ, असं त्यांनी स्वतः सांगितलं. म्हणजे मला असं वाटतं फार कमी उदाहरणं असतील की ज्याच्यामध्ये जे वर्षानुवर्ष त्यांच्या विरोधात आहेत, 15 वर्ष, त्यांच्या समोर एकदम एकतर्फी पाठिंबा द्यायला तयार व्हायचं हे त्यांनी केलं. आणि आजही त्यांच्या मनामधली जी खंत किंवा जी मळमळ दिसते सारखी की कसं तरी करून हे शिवसेनेला त्या ठिकाणून आपण कशा पद्धतीने अप्रूट करून अस्वस्थ करू. दुसरं मला सांगायला पाहिजे की ही जी पुडी आहे ना की काही लोक शिवसेनेचे खासदार बाहेर पडणारे, ही पुडी आता वापरून त्या पुडीत म्हणजे मुळातच काही नव्हतंच, पण आता त्या वरच्या कागदाच्या सुद्धा चिंध्या झालेल्या आहेत. तरी सुद्धा ह्या लोकांचं मला खरंच आश्चर्य वाटतं आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्यांचं हसावं तेवढं थोडं की असा कुठलाही खासदार फुटला नाही आमचा, कुठल्याही पद्धतीने गेलं नाही. जे आमचे 2-4 खासदार कधी आनंद परांजपे सारखे कोणी गेले असतील, डोळ्यातून पाणी काढत होते, रुमालानी त्यांचे नेते डोळे पुसत होते, ते सगळे पडले वेळोवेळी अनेक वेळेला. आता अशा परिस्थितीमध्ये शिवसेना प्रमुखांच्या नंतर उद्धव साहेबांच्या संपूर्ण भूमिकेवरती भारतीय जनता पक्षाच्या बरोबर लोकसभा लढल्यानंतर परत विधानसभा स्वतंत्र लढून ज्या खासदारांनी आमच्या आमदार निवडून आणण्यासाठी पराकोटीने शर्थ केली, अशांच्या बद्दल सारखं काहीतरी काहीतरी कंड्या पिकवत बसायच्या, हे मला असं वाटतं की त्यांच्या त्या रणनीतीचा भाग असतो. भाजप जे म्हणते की जे हवं ते सगळं दिलंय, हे किती हवं ते नाही, जे ठरलंय ते. निलमताई एक मिनिट, हे चुकीचे शब्द माझ्या तुमच्या तोंडी घालतात, आपल्या दोघांनी वाद लावण्याचा प्रयत्न करतायत. मी असं म्हणालो की जे दोघांनी एक बसून ठरलेलं आहे ते केलेलं, ते झालंय पूर्ण, असं म्हणालो मी. हवं ते नाही असं नाही शब्द प्रयोग केलाय. बरं केशव, तुम्ही अलर्ट आहात त्याप्रमाणे. मी ही सामंजस्याची भूमिका खूप चांगली निलमताई, जर ती आधी झाली असती तर हे प्रश्नच उपस्थित झाले नसते चर्चेचे. केशव सोबत माझी नेहमीच सामंजस्याची भूमिका राहिलेली आहे कारण आम्ही कॉमन हिस्ट्री आमची आहे आणि माहिती आहे त्याला सगळं.
आणि बाकीचे पण काही जे लोक आहेत, म्हणजे आता परत मी नवाब मलिकांच्या मुद्द्याकडे येते इथे. मला तुम्ही सांगा की मगाशी महेश म्हात्रे बोलताना बोलले की राष्ट्रवादीला न्यूसन्स व्हॅल्यू होती, परंतु काँग्रेसने सुद्धा त्या काळामध्ये उलट मध्यवर्ती बँकेची चौकशी असेल, सिंचनाच्या बद्दलची चौकशी असेल, यांना जाम करून टाकलं ना राष्ट्रवादीच्या न्यूसन्स व्हॅल्यू बिल्यूला. आणि आज सुद्धा त्याची फळं किंवा भोगतायत किंवा उपभोगतायत राष्ट्रवादीचे लोक. आणि त्याच्यामुळे आणि असं असून सुद्धा हे सर्व त्यांच्यावरती सगळ्या चाललेलं असताना, त्यांचे महत्त्वाचे नेते तुरुंगामध्ये असताना सुद्धा सातत्याने ते या पद्धतीने काही ना काही शिवसेनेच्या संदर्भामध्ये त्यांचं म्हणणं मांडत राहतात. आणि एकच मला हसायला येतं, आज म्हणजे बोललेही सभागृहात काही लोक की सातत्याने त्यांना हीच भीती आहे राष्ट्रवादी काँग्रेसला की भारतीय जनता पक्ष आपले काहीतरी पूर्वीचे घोटाळे अजून काढेल आणि शिवसेनेचं त्याच्या संदर्भात आहेच आमचा पाठिंबा, प्रश्नच नाहीये, कारण आम्ही एकत्रच 10-12 वर्ष या विषयावरती आवाज उठवलेला आहे. आणि पण त्याच्यामुळे निलमताई, त्यांना ही जो सत्ता मुद्दा सातत्याने अस्थिर भ्रष्टाचाराचा तुम्ही दाखवणं काढलाय, एक ही फक्त त्यांची याला गरज मला आहे. विचारायचं आहे की त्याच मुद्द्यावर भाजपचे नेते मुंबईतले असं म्हणतात की मुंबई महापालिकेत ज्यांनी करून दाखवलं त्यांना देखील जेलची हवा खायला लागेल. याच्यावर तुमचं म्हणणं काय? जे काँग्रेस मला काय त्यावेळेला वाटतं, करतंय, तेच राजेंद्र भाजप माहितीये का? करतंय. नाही, मला स्वतःला काय वाटतं की किरकोळ स्वरूपाचे कोण लोक काय बोलत असतील ना, तर त्याच्यावरती दखल घेण्यासारखं काही नाहीये. एक मला सरळ स्पष्ट वाटतं. दुसरं असं की खड्ड्यांचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल, मी आता सुद्धा सभागृहामध्ये 12-15 वर्ष आहे आणि गेले 2-3 वर्ष म्हणजे जेव्हा काँग्रेस एनसीपीचं राज्य होतं त्यावेळेला सुद्धा आणि आज सुद्धा आम्ही विधानसभा आणि परिषदेत अनेक वेळेला हे आव्हान दिलेलं आहे की सरकारला, राज्य सरकार म्हणून कुठेही जिथे वाटेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये काही त्रुटी आहेत तर त्याची ते चौकशी करू शकतात, त्याची श्वेतपत्रिका काढायची मागणी आम्ही केलेली आहे. आणि दुसरं असं आहे की कोणाची काय इच्छा आहे याच्यानुसार कुठलं इन्व्हेस्टिगेशन किंवा चौकशी होत नसते, तर काय फॅक्ट्स आहेत, काय वस्तुस्थिती आहे याच्यानुसार जे काय असतं. तर खड्ड्यांच्या संदर्भात मुंबई महापालिकेच्या महापौरांनीच पत्र दिलं होतं की तुम्ही सगळी या खड्ड्यांची चौकशी करा. राजेंद्र, फक्त मला काय वाटतं माहितीये का की तुमची ही जी चर्चेची पद्धत आहे ना, हे पण 2 लेवलला आपण बोलतोय. एक राज्यस्तरावरती घोटाळे की ज्याच्यात काही हजार कोटींचा आहे घोटाळा, तो घोटाळा असतो. दुसरा मुंबई महापालिकेमध्ये काही त्रुटी असतील किंवा काय असतील, तर एक लक्षात घेऊया आपण की महापालिका ह्या स्वायत्त असल्या तरी सुद्धा कॅगच्या माध्यमामधून, राज्य सरकारच्या माध्यमामधून प्रत्येक गोष्टीवरती नगर विकास विभाग या सगळ्यावरचा लेखाजोखा असेल किंवा देखरेख असेल ही सातत्याने करत असतो. आणि त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कडून काही अयोग्य गोष्टी झाल्या असतील तर कधी राज्य सरकारला, मुंबईत असं नाही, कुठल्याही महानगरपालिकेमधल्या अयोग्य गोष्टींमध्ये, उदाहरण सांगायचं झालं तर पुण्याच्या डीपीच्या विकास आराखड्याचं घ्या तुम्ही, राज्य सरकारने त्याला स्थगिती दिली पुण्यामध्ये. अशा अनेक घटना असू शकतात की ज्याच्यामध्ये महापालिकांचं काही म्हणणं असतं आणि नगर विकास विभाग वेगळ्या काही गोष्टी सांगत असतो. आणि त्याच्यामुळे ज्यांना कोणाला जी काही चौकशी करायची आहे त्याच्या टर्म्स ऑफ रेफरन्स ठरवून ते त्या चौकशी करण्यासाठी मोकळे आहेत. आम्हाला असे काय माहिती आहे का, ज्याला आपण म्हणतो ना फुसके बार जे असतात ना, त्याला आम्ही शून्य महत्त्व देतो आणि किंमत देतो, हा एक भाग आहे. आणि नवाब मलिक जे बोलतायत ना या सगळ्या गोष्टी आत्ता, तर मला साधी गोष्ट हीच दिसते या सगळ्यामध्ये की त्यांची अशी काहीतरी एक भोळसट समजूत आहे की आपण अशा पद्धतीने बोलत राहिलो तर शिवसेना आणि भाजपमधला वाद वाढेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये तर मला असं वाटतं की ते लोकांना काय हे झालंय, कुठेतरी भ्रम किंवा विस्मरण, किंवा हिंदी सिनेमात असतं ना नायक म्हणतो एकदम मैं कहाँ हूँ मुझे याद नाही आहे, तसं हे राष्ट्रवादीचं वर्तन आहे. अरे रोज तुमचे सवाल जवाब चालले होते, तुमची फुटेज काढा सगळ्या वाहिन्यांवरची. आणि त्यामुळे आमचे जे मुद्दे आहेत ते मग स्वतंत्र विदर्भाचे असतील किंवा कुठे दुष्काळाच्या संदर्भातल्या अंमलबजावणीचे असतील. पण एक मला अजूनही सांगायला पाहिजे राजेंद्र, शेवटच्या मुद्द्याकडे येते की आधीच्या मंत्रिमंडळाचं विस्तार ते त्यावेळेच्या परिस्थितीत सगळं मुख्यमंत्र्यांना त्या पद्धतीने रचना करायला लागली होती. एकेका मंत्र्यांकडे खूप मोठ्या प्रमाणात खाती अभूतपूर्व स्वरूपात केंद्रीकरण झालेलं होतं. आणि आज आता खाते बदल जो काही होईल त्याच्यामध्ये त्या न्याय देणं, त्याला वेळ देणं त्या खात्यांना या दृष्टीने अधिक चांगल्या पद्धतीचं टीम बिल्डिंग आजच्या या मंत्रिमंडळाच्या सगळ्या स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकेल असं मला वाटतं. आणि आज 2 वर्षांनी याच्यामध्ये हा विस्तार झाला तर ते त्या वेळची राजकीय कंपल्शन्स असतात, त्यानुसार त्या गोष्टी घडणं हे अपरिहार्य असतं. पहिल्याच दिवशी ठीक आहे. सगळं आपण आहे तसा सारीपाट मांडू शकू अशातला भाग नसतो. आणि म्हणून ह्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जे उद्धव साहेब बोललेले आहेत
ते त्यांची अपेक्षा, अर्थात त्यांनी हेही सांगितलं की त्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं अजूनही काही बोलणं होईल आणि ते जसं बोलणं होईल त्याचा एखादंच तुम्हाला सुगावा लागेल नाही लागेल मी काही सांगू शकत नाही, परंतु त्या चर्चेमधून नक्की महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडतील याबद्दल मला खात्री वाटते. ठीक आहे महेश सर, ब्रेक घ्या. नाही, एकूणच महाराष्ट्राच्या हिताचाच गोष्टी झाल्या पाहिजेत, कारण या नाही. वेळची जी लोकसभा निवडणूक नवाबाई, झाली, येतो नवाबाई तुमच्याकडे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ज्या दोन्ही झालेल्या आहेत त्या दोन्ही निवडणुकांमध्ये सातत्याने मॅक्झिमम गव्हर्नन्स आणि मिनिमम गव्हर्नमेंट या विषयावर जास्तीत जास्त गोष्टीची चर्चा झाली होती की लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने सुशासन आणि अधिक चांगल्या पद्धतीने प्रशासन देण्याची गोष्ट झालेली होती. त्यामुळे आपण इथे आता निलमताई तुम्ही जे म्हणालात की महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा तीच आहे की अधिक चांगल्या पद्धतीने प्रशासन लोकांना मिळालं पाहिजे. मंत्रिमंडळाचा विस्तार जर होणार असेल तर त्या विस्ताराच्या बरोबर विकास कामांचा विस्तार सुद्धा झाला पाहिजे. परंतु राजकारणामध्ये जर सगळं शासन आणि प्रशासन जर अडकून बसलं तर कशा पद्धतीने लोकांनी अपेक्षा करायची या विषयावर सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने दोन्ही पक्षातून विचार पुढे आले पाहिजेत. आता सातत्याने लोकांच्या समोर या दोन्ही पक्षांमधला संघर्ष म्हणजे काय काय ऐकावं, तर वेगवेगळ्या प्राण्यांचे उपमा, कोण म्हणतं तू साप तर मी बेडूक तर तू साप, वेगवेगळ्या सिने अभिनेत्यांच्या उपमा आणि सगळे जुन्या इतिहासातले वेगळ्या पद्धतीने त्यांना खलनायकाचं स्वरूप देऊन बोलणं, या सगळ्या याच्यापेक्षा जर विकासाच्या मुद्द्यांवरची चर्चा जर इतक्या जाहीरपणे झाली तर लोकांना सुद्धा विश्वास वाटेल ना, महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा विश्वास वाटेल की आपल्यासाठी हे दोन सत्तारूढ पक्ष भांडतायत. असं मात्र जसं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळात सुद्धा चित्र नव्हतं तशीच परिस्थिती आत्ता झालेली आहे. त्यामुळे मग फरक काय, पार्टी विथ द डिफरन्स असं सांगत असताना भाजपाने जर आता त्यांच्याकडे पक्ष याचं सरकारचं नेतृत्व असेल ते तरी यातून काय सांगू इच्छितात यावर सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने चर्चा झाली पाहिजे उघडपणे. अगदी खरं आहे की एक छोटासा ब्रेक घेऊ. नवाबाई तुम्हाला ब्रेक नंतर उत्तर द्यायला देतो की या सगळ्या मुद्द्यावरती मित्रपक्षांचा मुद्दा असेल किंवा महामंडळांच्या समित्यांच्या नियुक्त्यांसंदर्भातला मुद्दा असेल, दोन्ही विषयी ब्रेक नंतर. ब्रेक नंतर स्वागत. आपण चर्चा करतोय शिवसेना भाजपतल्या आजच्या झालेल्या सत्तेतल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतरच्या मुद्द्यांवरती. काही फेसबुक प्रेक्षकांच्या आपल्या प्रतिक्रिया वाचून दाखवतो. अरुण डोंगे ते म्हणतात की स्वतः उद्धव ठाकरे जर मंत्रिमंडळ विस्ताराला जाणीवपूर्वक जात नसतील तर नक्कीच शिवसेनेला सापत्न भावाची वागणूक मिळाली आहे असंच म्हणावं लागेल. सचिन आहेरकर आहेत ते म्हणतात की पक्ष नेतृत्व एकमेकांच्या रोपांना पाणी घालतायत पण पक्षात कार्यकर्त्यांची घुसमट काही थांबत नाही हे मात्र नेतृत्वाला लक्षात येत नाही. त्यामुळे कदाचित यांचं निरीक्षण दोन्ही पक्षातल्या न मिळालेल्या मंत्रिपदाच्या नेत्यांबद्दलचं असावं. विकास कुचेकर म्हणतात की भाजपच्या या सापत्य भावाची वागणूक देण्यामागे शिवसेनेची धरसोड वृत्तीच जबाबदार आहे. आणि अमरजित थोरात म्हणतात की शिवसेनेची अवस्था सहनीय होत नाही आणि सांगता येत नाही अशा पद्धतीची झाली. हे प्रेक्षकांचे निरीक्षण आहेत. पण या सगळ्यावरती नवाबभाई मला पुढचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे की मित्र पक्षांना सामावून घेऊन मुख्यमंत्र्यांना यश आलं असं म्हणतायत तर त्याच्यात तुम्हाला असं वाटतं का जे दोन मित्र पक्षांना संधी मिळाली, विनायक मेटेंना मात्र बाजूला ठेवलं गेलं, ते थेट नाराज झाले, खरंच मित्र पक्षांना संधी मिळाली आहे आणि मुख्यमंत्री याच्यात यशस्वी होतील पुढचा सगळा पाठ मांडण्यामध्ये? नाही राजेंद्रजी, याचे मी उत्तर देतो पण 10 मिनिटं नीलमताईंनी काही प्रश्न निर्माण केले त्याचे उत्तर घ्या. नीलमताई सांगताय की जेव्हा निकाल आल्यानंतर आम्ही बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. नीलमताई, कोणालाही बहुमत या राज्यात मिळाला नव्हता. दिल्लीची परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. नंतर तुम्ही सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट विरोधकांची आम्ही मांडत राहिलो आणि विरोधक या नात्याने कामगिरी आमची सुरू आहे. तुम्ही सांगता आमच्या नेत्यांवर आरोप आहे, खोटे आरोप करून आम्हाला बदनाम करण्यात आला होता आणि हे बदनाम केल्यामुळे आमचं नुकसान झालं हे खरं आहे. पण तुमच्या या आजच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारे 3 मंत्री हे दागी आहे. तुमचे एक मंत्री जे डॉक्टर सावंत आहे त्यांच्यावर औषध खरेदी घोटाळ्याचा आरोप आहे. आजच एसटी महामंडळाचे 30 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप रावते साहेबांवर झालेला आहे आणि सो मोठो तेलनी साहेबांनी लोकायुक्तांनी त्यांना नोटीस दिलेली आहे. तुमचे आज एक मंत्री ज्यांनी शपथ घेतलेला आहे गुलाबराव पाटील, त्यांनी जमीन बळकावली बोगस कागदाच्या आधारावर कोर्टाच्या आदेशाने मागच्या महिन्यामध्ये त्यांना अटक झाली होती. तुम्ही भ्रष्टाचाराबाबत रस्ता बोलताय, तुम्ही सांगताय कॅगच्या
ऑडिट करा. मी आपल्याला बोलतो 20 वर्षे तुम्ही सत्तेत असताना जवळपास 5 लाख कोटीचा बजेट या मुंबई महानगरपालिकेचा होता. आता त्या ऑडिट झालेले नाही. आता करू द्या 20 वर्षाच्या सगळ्या इन्क्वायऱ्या या 5 लाख कोटीमध्ये किती कोणी कसं खाल्लेलं आहे हे स्पष्ट होणार आहे. आता कॉन्ट्रॅक्टर अटक होत आहे. तुमचे स्टँडिंग कमिटीचे लोक पण त्याच्यात सामील होते. आज नाही उद्या त्यांच्या बाबतीत काही निर्णय होणार आहे. कसं 5 लाख कोटी या मुंबई महानगरपालिकेचं तुम्ही लुटलेलं आहे हे सगळं उघड होणार आहे. हळूहळू उघड होतील. तुम्ही थोडा धीर ठेवा. तुम्ही तुमच्या पक्ष पुढते हे पोळी सोडत नाही. केंद्रात तुम्ही जर तुमच्या मंत्री जे तुम्ही ठरवलेलं आहे त्यांचे शपथविधी झालं की तुमचे इतर खासदार काय करणार आहे तुम्ही पहा. राज्यात तुम्ही बाहेर पडू शकत नाही. राक्षस बोलूनही इतका अपमान करूनही तुम्ही सांगताय की आमच्या फिल्मी परिस्थिती आहे. तुमच्या नेत्यांना असरानी सांगताय. तुम्ही त्यांना गब्बर सिंग सांगताय. तुमच्यातला केस्टो मुखर्जी कोण आहे तुम्ही शोधत नाही आणि फिल्मीचं आठवण काढताय. तुम्ही तुमची ताकद राहिलेली नाही हे मान्य करा. आता हुंजे साहेबांनी सांगितलंय की बाबा हे मित्र पक्षांना सामावून घेण्यामध्ये यांना यश मिळालेलं जे त्यांनी शब्द दिला होता. मला वाटतं जानकरांची त्यांच्या एका समाजामध्ये ताकद असताना त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. शेतकरी संघटना राजीव शेट्टी साहेबांची जी संघटना आहे त्यांना जे आश्वासन दिलं होतं त्यांना आश्वासन त्यांनी म्हणजे अगोदरपासून त्यांच्यात ठरलेला होता. ते भाजपचे मित्र पक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढले होते पण शिवसेना वेगळी लढली होती. बार्गेनिंग पॉवर संपल्यानंतर यांना तिकडे लाचारीने राहावं लागतंय. जर हे सत्तेतून बाहेर पडण्याचे निर्णय घेतले ते यांचे मंत्री आता सध्या जे मंत्री आहेत ते पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होणार. पक्ष फोडण्यामध्ये भाजप मास्टरच आहे. जेव्हा मित्र पक्षासोबत राहतो ज्या ज्या राज्यामध्ये ते त्यांच्यापासून दूर गेले त्यांच्या पक्ष फोडून स्वतः पक्षामध्ये लोकांना सामील करण्याची उदाहरणं बऱ्याचशा राज्यामध्ये ठीक आहे. कर्नाटक बघा इतर राज्य बघा हे कुठेतरी या राज्यामध्ये शिवसेना संपल्याशिवाय भाजप थांबणार नाही. 2 मंत्रिपदावर असलेले माणसं नेते, पोट. बबनराव पाचपुते आणि ठीक आहे ना आम्हाला सोडून गेले डॉक्टर गावी ते नाही ठीक आहे ना. लोक बबनराव पाचपुते गेले तर त्यांचा पराभव झालेलाच आहे ना. बबनराव गेले किती लोक तर तुमचे गेले जगतापनी निघून. त्यांना पराभूत केलं की राष्ट्रवादीतले नाही? किती लोक भाजपमध्ये गेले ते बघा तुम्ही. आणि मला हसायला येतं या हो, गोष्टी गेले असतील पण नवीन कार्यकर्ते निर्माण करून आमच्या पक्ष भक्कम करू. पण तुम्ही किती घाबरून नाही मी तुम्हाला थांबवला नाही होता नीलमताई. तुम्ही इतके लाचार आहे तुम्हाला भीती आहे की तुम्ही सत्तेतून बाहेर पडले की पक्ष संपेल आणि भाजप तुम्हाला संपवल्याशिवाय थांबणारच नाही. ठीक आहे निरंतर थोडक्यात मी पुढे महेश सरांकडे जातो. नाही मला आता एक असं सांगायचं आहे हे ना हे सगळं मुद्दाम निगेटिव्ह प्रत्येक वेळेला काढतात नवाब मलिक. आणि काय होतं राजेंद्र तुम्ही पण एवढे अनुभवी असलात ना परत त्यांच्याच बरोबर ट्रॅपमध्ये जाताय. आज विषय काय आहे आपला मंत्रिमंडळ विस्ताराच्या बद्दल. परत ते सगळं तेव्हापासूनचा आधीपासून पहिलीपासूनचा पाढा ते सुरू करतात. परत काय झालं शोलेच्या बदल्या काय उपमा दिल्या काय म्हणजे आत्ताच्या नाही, परत तो विषय काय समतोलाचा मुद्दा येतो. मंत्रिमंडळ निलमताई, पुढे आपण विस्तारामध्ये- समतोलाच्या मुद्द्यावर येऊ. राजेंद्र, समतोलाच्या मुद्द्यावर येऊ. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये हे पहा भौगोलिक दृष्ट्या न्याय दिलेला आहे महत्वाचा भाग असा वेगवेगळ्या भागांना. त्याचबरोबर जे घटक याच्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे दोघंही जे मंत्री आहेत अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील त्यांचा ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारचा कामाचा बेस आहे. 3-3 वेळेला ते निवडून आलेले लोक आहेत. तिथल्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकामध्ये शिवसेनेची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आणि असं ज्यांच्याबद्दल आज बाकी 4-5 मंत्र्यांचा जो उल्लेख केला ना त्या चौकशांमध्ये काही तथ्य तर निघणारच नाहीये कारण तसं वस्तुस्थितीच नाहीये. पण समजा त्या चौकशांमध्ये काही दिसलं सरकारला तर आमच्या पक्षाने शिवसेनेने त्या काळामध्ये युती आमची असताना 3 मंत्र्यांना घरी पाठवलं बाळासाहेब ठाकरे यांनी. तुम्ही उलट त्यांना ताबडतोब तुमचे लोक जे गेले ते चव्हाणांच्या समाधीपाशी बसल्यावर पावन करून घेतले. तुमचे लोक तर 2 मिनिटं थांबू शकत नाही सत्तेशिवाय. आणि तुम्ही आम्हाला बोलताय या गोष्टी ज्या आहेत त्या. आणि त्यामुळे महेश मात्रे बरोबर बोलले परफेक्ट बोलले. यांचे किती मंत्री आणि यांचे किती आमदार गेले दुसऱ्या पक्षांच्या मध्ये याचा तुम्ही विचार करा. आणि कायम नाही, मी यांचं एक लक्ष काय विसरलो. माहितीये का? राजेंद्रजी महेश आणि वायकर पण आहे, माहितीये चौथा का? पण आहे. फक्त यांचं लक्ष काय माहितीये का दुसऱ्याच्या ताटलीकडे लक्ष हो. स्वतःचं जेवायच्या ऐवजी सारखा हा फुटेल का तो फुटेल का तो फुटेल का स्वतःच्या समोरच्या प्लेटकडे बघा ना तुम्ही. दुसऱ्याच्या प्लेट मधलं सारखं पळवायचं आहे पंक्ती चौर्य बरं नाहीये. मला नवाबाईंच्या बोलायचंय. नवाबाई मगाशी म्हणाले की भारतीय जनता पार्टी काय इतर पक्ष फोडणारे पक्ष आहेत. अहो पण जरा स्वतःचा इतिहास पुलोत्काळापासूनचा काढून बघा.
शरद पवारांचं पुरीचं काय नाव होतं ते बघा, खंजिराची उपमा कुणाला दिली जाते ते आठवा, यशवंतराव चव्हाण सगळ्या त्या वसंतदादा पाटलाच्या पुढच्या एपिसोडमध्ये. आणि त्यामुळे पुन्हा सुद्धा मुळात राष्ट्रवादी काँग्रेस फोडून बाहेर आलेला आहे. म्हणजे काय राष्ट्रवादी काय स्वतंत्र, शिवसेना एक स्वतंत्र एका चळवळीतून उभी राहिली, भारतीय जनता पार्टी एका विचार घेऊन उभी राहिली. हे दोन पक्ष विचार घेऊन लोकात उभे राहिले. और राष्ट्रवादीचे ज्यावेळी राष्ट्रवादी आली ना, मग ते पुलोत असेल त्यावेळेस समाजवादी पक्ष असेल, नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा अपमान झाला, पुन्हा काढून टाकलं, पुन्हा काँग्रेस फोडली. म्हणजे फोडाफोडीतच जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांनी इतरांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करावेत. हा केवढा मोठा विनोद आहे नवाब भाई. ठीक आहे नवाबाई, थोडक्यात उत्तर द्या, पुढे जायचं. नाही. केशव उपाध्याय, तुम्हाला इतिहास माहित आहे काय? मला माहिती आहे म्हणून जनसंघचं सांगतो. विसर्जन करून समाजवाद्यांसोबत तुमच्या पक्षात तुम्ही संपून टाकला. अहो, पण तुमच्या आम्ही पक्ष विचार विचार करू. सोडून तुम्ही पक्ष तुमच्या फोडून पक्ष पक्ष विसर्जित हाकलला करून म्हणून जनता पक्ष नाही पार्टीमध्ये काढला. गेले. तुम्ही पक्ष काय हाकललं. सांगताय? तुम्ही काय सांगताय? आधी चड्डी खोलून हाकललं. घरी ठेवली तुम्ही. पक्षाला. तुमची काली टोपी, अर्धी चड्डी सगळ्या लॉकर मध्ये बंद करून तुम्ही ठेवलेलं आहे. आणि तुम्ही काय सांगताय? जनता पार्टीमध्ये विलीन करून तुमचा पक्ष तुम्ही संपवला होता. जनसंघ कुठे गेली? कुठे गेला जनसंघ? सांगा. काय करणार? पक्ष कुठे कुणी विलीन केला आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू. पक्ष कुठे कुणी विलीन केला नवाबाई? इतके मोठे आहात, जिथे तुम्हाला सत्ता पाहिजे त्यासाठी पक्ष पण विसर्जित तुम्ही करताय. नवाबाई, आपण त्याची वेगळी चर्चा करू. केशव, त्याची वेगळी चर्चा करू आपण कधी. नाही, त्याची वेगळी चर्चा करू. केशव, त्याची वेगळी चर्चा करू आपण. उपाध्याय सांगा ना लोकांना. इतिहास करून घ्या. जो दुसऱ्याच्या काय पक्षात तुमच्या फोडून झाला पक्षाचं आहे, काय आहे ते त्यांनी सांगा ना इतरांवरती लोकांना. बोलावं. अरे इतिहास राजीव गांधी बघा. पक्षाने विलीन इतिहास कोणी केला बघा. मला सांगा. इतिहास बघा. केशव, ठीक आहे. राजीव गांधी नवाबाई, ठीक आहे. नवाबाई, केशव, एक मिनिट. नवाबाई, ठीक आहे. आपण त्याची वेगळी चर्चा करू. केशव, वेगळी चर्चा करू. तुमच्या केशव, वेगळी चर्चा करू त्याची. नवाबाई, त्याची वेगळी चर्चा करू. तुम्ही लॉकर मध्ये ठेवून दिले होते, तुम्हाला आठवत येत? नाही नवाबाई, वेळ संपला आता. कुठे अर्धी चड्ड्या 77 साली कुठे गेले होते? वेळ संपत आला नवाबाई, वेगळी चर्चा करू. तुम्ही केशव, आपण त्याची लॉकर मध्ये वेगळी ठेवले चर्चा करू. होते ते विसरले काय? नवाबाई, ऐका ना. नवाबाई, ऐका. राष्ट्रवादी- वेगळी चर्चा करू. केशव, एक मिनिट, वेगळी चर्चा करू आपण त्याची. तो मुद्दा इथे एक काही उसरायला स्वतःचा नको. अस्तित्व विचारांचा हे नाही, आपण नंतर चर्चा करू त्याची वेगळी. नाही, भाई सर, राजकारणात- मी निलंब येतो मी तुमच्याकडे. भाई सर, काय म्हणाल की जो सत्तेचा सगळा समतोल साधताना जो गोंधळ उडालेला दिसतो, मित्रपक्षांना संधी द्यायची तर एकीकडे शिवस्मारक समितीचं अध्यक्षपद देऊन विनायक मेटेची बोलवण केली आज ते स्पष्टपणे बोलत होते. एकीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दा घेऊन जाणकारांना कॅबिनेट मंत्रीपद आणि तिकडे विनायक मेटे जे मराठा आरक्षणाचा गुंता वाढवत आहेत त्यांना मात्र फक्त एक राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन दिलं तुम्हाला असं म्हणून संपवलं. हा समतोल वाटतो का? नाही, सत्तेचा समतोल प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये राखण्याचा प्रयत्न होत असतो आणि विशेषतः आपल्यासारख्या विविधतेने नटलेल्या लोकशाही प्रधान देशामध्ये तर सगळ्याच समाज घटकांना सत्तेच्या जवळ आणण्याचा किंवा सत्ता त्यांच्याकडे असल्याचा त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सत्तारूढ पक्षाकडून होत असतो. एका हिंदी सिनेमामधलं एक गीत आहे, हम मेहनत कष्ट इस दुनिया में जब अपना हिस्सा मांगेंगे, एक बाग नहीं एक खेत नहीं हम सारी दुनिया मांगेंगे. हीच भावना या प्रत्येक समाज घटकाचा जो नेता असतो त्याची असते. त्यामुळे त्याचं कधीच समाधान होत नाही. इथे आपण सदाभाऊ असतील किंवा महादेव जानकर असतील यांच्या सुद्धा ज्या मागण्या होत्या त्या तशाच पद्धतीच्या होत्या आणि त्यामुळे असेल कदाचित मंत्रिमंडळ विस्तार सातत्याने लांबत गेलेला दिसतो आपल्याला. आता त्यांना एकत्र आणून किंवा त्यांना सत्तास्थानं देऊन प्रयत्न झालेले आहेत. पण माझा या सगळ्या याच्यावर एक मोठा आक्षेप आहे. म्हणजे सर्व समाज घटक एकत्र आलेच पाहिजेत, परंतु त्याच्या जोडीला महिलांना ज्या पद्धतीने स्थान दिलं पाहिजे त्याकडे मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराकडे मध्ये अजिबात लक्ष दिलं गेलं दोन्ही नाही. पक्षांनी. दोन्ही पक्षांमध्ये एकूणच म्हणजे बघा, आताच्या ज्या ताज्या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकीकडे ममता दीदी आणि दुसरीकडे जयललिता यांनी संपूर्ण राज्यामध्ये सत्ता आपल्या बळावर आणलेली आहे. आता ज्या आगामी 2 महत्वाच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, अमेरिकेतली राष्ट्राध्यक्षाची निवडणूक आहे आणि इंग्लंडमधली निवडणूक आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये हिलरी क्लिंटन आणि थेरेसा मे या दोन महिला अत्यंत तडफेने पुढे आपल्याला जाताना दिसतात. आता सध्या जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल आहेत. बांगलादेशात आता आपल्या शेजारी शेख हसीना आपल्याला काम करताना दिसतात. तर एकीकडे राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय सगळ्या राजकीय पटलावर महिला अत्यंत हिरिरीने पुढे जाताना दिसतात. मग इथे आपल्याकडे महिलांकडे का दुर्लक्ष व्हावं? म्हणजे समतोल राखायचा तर फक्त जातीय समतोलच राखायचा.
पण महिला, स्त्री आणि पुरुष हे दोन जे महत्वाचे समाज घटक आहेत त्याच्यामध्ये महिला अधिक महत्वाच्या आहेत, सामर्थ्यवान आहेत, त्यांनी अनेकदा प्रूव्ह करून दाखवलेला आहे. मग त्यांच्याकडे का लक्ष दिलं जात नाही हा खूप मोठा कळीचा मुद्दा आहे. मुख्यमंत्र्यांनी याविषयी काहीतरी गांभीर्याने बोललं पाहिजे, कारण त्यांचे विचार काय आहेत ते समजले पाहिजे ना लोकांना, की का असं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असं का झालेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महिला नाही आहेत का, किंवा ज्या सक्षमपणे मंत्रिमंडळामध्ये काम करू शकतील, अधिक चांगल्या पद्धतीने शासकीय पातळीवर आपलं ते कौशल्य दाखवू सिद्ध करू शकतील, अशा महिला महाराष्ट्रात नाही आहेत असं देवेंद्र फडणवीस यांना बोलायचं आहे का, हे सुद्धा याच्यावर चर्चा झाली पाहिजे. अगदी खरं. केशव 30 सेकंद, माझ्याकडे जास्त 30 वेळ सेकंद नाही. सांगतो, जास्त वेळ घेत नाही. मुळामध्ये मी महेश म्हात्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांची बाकीची ते मतं व्यक्त करतात, पण या मतापुरता मी त्यांची सहमत नाही आहे. मुळामध्ये महाराष्ट्राचा एक सर्वांगीण विचार करून सर्व प्रत्येक घटकाला, प्रत्येक रिजन वाईज आणि बाकी सर्व विषयामध्ये विचार करून एक मंत्रिमंडळाचा एक चेहरा केलेला देण्याचा प्रयत्न यावेळी झालाय. सर्व घटकांना प्रतिनिधी दिलंय. आणि तुमच्या माहितीसाठी ज्यावेळी पहिला शपथविधी झाला होता त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या 2 महिला त्यावेळी होत्या, 2 महिला त्याच्यामध्ये होत्या. आणि मागच्या गेल्या सगळ्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता, पूर्वीच्या सरकारचा अनुभव लक्षात घेता, या सरकारमध्ये महिलांना नक्कीच प्रतिनिधित्व चांगलं आहे. तो प्रश्न असणे म्हणजे एक सुद्धा महिला, एखादी महिला पूर्वीच्या मंत्रिमंडळात असायची, यावेळी 2 महिला आहेत. कदाचित अजून काय बाकीची काही पद आहेत, केवळ मंत्री होणं म्हणजे सर्वोच्च नाही, त्यामुळे इतरही अनेक ठिकाणी महिलांना सामावून घेतलं जाईल. त्यामुळे महिला नाहीच आहेत या मंत्रिमंडळात, महिलांचा चेहराच नाहीये, महिलांचा शेअरच नाहीये, अशा प्रकारचं म्हणणं काही योग्य होणार नाही. बाकी महामंडळात अधिकाधिक महिला दिसतील असं पण म्हणूया, बाकीचे नेते शांत बसतील. नाही, प्रश्न असा आहे की मी तुम्हाला सांगितलं की एकूण सर्वांगीण विचार करून त्या पद्धतीचा निर्णय केला होता भारतीय जनता पार्टीमुळे. त्यामुळे एकाला कोण अन्याय झालाय असं चित्र ना या मंत्रिमंडळात आहे ना पुढे असेल. ठीक आहे. नवाबी 30 सेकंद, वेळ संपला. निलमता येतो मी तुमच्याकडे. नाही, असं आहे की शिवसेनेची जेव्हा महिला आरक्षण लागू झालं देशामध्ये, शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतली होती. महिलांची कामं भांडी घासायची, घरी बसून हे राजकारणात यायची नाही, म्हणजे महिलाबाबत ते न्याय देऊ शकत नाही. निलमता इथे बसलेले हे सांगताय केशव उपाध्याय की सर्व समाजाला एकत्रित घेतले. एक पण मुस्लिम मंत्री तुम्ही केला काय? शीख समाजाचे एक मंत्री केला काय? इतर लहान समाजाचे मंत्री केले काय? धर्माच्या आधारावर इतरांवर अन्याय करणं हे तुमची नेहमी भूमिका आहे. माहिती नाहीये नवाबभाई, केंद्रात केले मुस्लिम मंत्री. बाबासाहेबांनी स्पष्ट केला होता की महिलांचं काम हे राजकारण नाही. तुम्ही राज्यात नाहीये, 14% मुस्लिम आहे ना, मान्य, राज्यात केलं. राज्यामध्ये तुम्हाला एखादा मुस्लिम मंत्री करता येत नाही. तुम्ही काय सांगताय? कुठे 14% केंद्रात आता मंत्री तुम्ही केलं. केंद्रात आता 57 खासदार झाले. भारतीय जनता पार्टी सर्व समाजाच्या हा सरकार एका 4 आधारित चालणारा हा सरकार आहे. ठीक आहे. नवाबी वेळ संपला माझा. निलमताई शेवटी 30 सेकंद तुम्हाला. असं नाही, नवाबी वेळ संपलाय, आपण बोलू परत कधी त्याच्यावर. आकर्ष ठेवून तुम्ही सरकार एक पहिली गोष्ट अशी आहे की महेश म्हात्रेंनी जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये दुर्दैवानी म्हणणार नाही मी, सुदैवानी मी एक महिला कार्यकर्ती आहे आणि 3 वेळेला मला विधान परिषदेवरती पक्षांनी आमदारकी दिलेली आहे आरक्षण नसताना. आणि त्याच्यामध्ये ज्या समाज घटकातल्या महिलांचं मी प्रतिनिधित्व करते त्याच्यामध्ये सर्वहारा किंवा ज्यांना कुठलाच पद्धतीचा अधिकार नाहीये अशा स्त्रियांसाठी मी काम करते. आणि त्यामुळे शिवसेनेने मला जे स्थान दिलं त्याच्याबद्दल मी आभारी आहे. परंतु एक गोष्ट पण स्पष्ट आहे आणि तांत्रिकदृष्ट्या म्हणायचं जर का झालं तर मला असं वाटतं केंद्रामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे काही प्रमाणात तरी, आणि राज्य सरकारमध्ये अर्थातच अपेक्षा आहेत की जास्त प्रमाणामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. परंतु म्हणजे त्याचा अर्थ काही वेळेला राजकारणात कसा होतो की आम्ही बोलायला लागलो की आम्ही फक्त आमच्या पुरतं बोलतोय असं बऱ्याच वेळा वाटतं. तर आमचं म्हणणं असं आहे की स्त्रियांनी म्हणजे मग एक स्वतंत्र त्यांचा पक्ष असता आणि त्यांनी जर का न्यूसेन्स व्हॅल्यू तयार केली असती तर मग आज जसं बाकीच्या घटक पक्षांना स्थान दिलं तसं तुम्ही स्थान दिलं असतं का, हा प्रश्नाचा विचार जरूर केला पाहिजे. शिवसेनेच्या बद्दल म्हणाल तुम्ही आरक्षणाच्या बद्दल, तर इथे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आरक्षणाबद्दल एकमताने ठराव राज्य सरकारने करून केंद्रात पाठवलेला आहे. आणि त्यामुळे नवाबभाई परत सारखं दुसऱ्याच्या पंक्तीकडे बघून रेगोट्या मारायचं काम सोडून द्या अशी मला तुम्हाला विनंती करायची वाटते. नाही, जेव्हा संवैधानिक अमेंडमेंट झाला तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं होता हे आरक्षण देशात नको, महिलांची ही कामं नाही, हे बाळासाहेबांची भूमिका होती. बाळासाहेबांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये पक्षनिहाय आरक्षणाची भूमिका होती पक्षाची. माहित नाही. पंक्तीतल्या गोष्टीवर जास्त भांडणं व्हायला नको, कारण वेळ आता सगळ्यांची जेवणाची झाली, त्यामुळे ही चर्चा इथेच्या मुद्द्यावर मी थांबवतो. धन्यवाद, तुम्ही सगळे चर्चेला सहभागी झालात आणि या सगळ्या मुद्द्यांना स्पष्ट उत्तर दिलीत. आता खरी कसोटी आहे देवेंद्र फडणवीसांची, सत्तेचा समतोल राखायचा कसा आणि सत्तेत सहभागी होऊन हक्क मिळवायचा कसा
हे खरं कौशल्य आहे उद्धव ठाकरेंकडे. त्यामुळे ते कसं कौशल्य पूर्ण करून घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.